किती घेतली? 14.5. आणि गळारुंदी? गळारुंदी 4.5 घेतली. 4 घेतली तर 4. आता हे कशासाठी मला घेतली? मला हेच बॉर्डर खाली घ्यायची. तेवढीच बॉर्डर घेणार आहे का? ही गळा थोडं घेते. एवढीच बॉर्डर होय. वर्कसाठी ना? आरी वर्क? हा माझंच ना साडीवर. होय. मोंडा वगैरे तुम्ही ब्लाऊजवर ठेवूनच घेतलंय का? 14.5 ना? होय. एवढीच पट्टी घेणार. 4 येणार. इथं घेते प्रॉपर्टी म्हणजे मग शिवण्यात जाईल ते. पण मग त्याच्यावर वर्क दिसणार का ते काटाच्या ब्लाऊजवर? इथं दिसेल ना वर्क इथं. हां हां. थोडं ही लाईन घेतली असती तर नाही का जमणार? काट वाया जाईल ना मग असं होईल. इकडे चांगलं कपडे नाही आणि ही लाईन हे नाही घेणार का? नाही घेणार. आणि इथं किती घेतलं मी? 6 घेतले. आता थोडंसं डीप गळा घ्यायचा आहे मला. मग 3.5 घेते. साईडला छाप काढून घेताय का? हा, पॉइंट धरायचा मध्य काढून बघा. धाप मारा. नॉर्मल उठलं थोडंसं फेंट. हां उठले की झालं का? आता वर्क कसं कुठं करणार म्हणजे किती सोडून? अर्धा इंच का पाव इंच सोडून? यूट्यूबवर टाकू ना व्हिडिओ. आता बाई कुठं काढणार आहे? ह्या साईडला का? बाईला पण ही बॉर्डर घेणार आहे का खाली? आता हे व्यवस्थित करून घ्यायचं. इस्त्री केली तरी चालत असेल ना? नऊची घडी आहे ना? नाही मी ना तशी बाई टाकत नाही. आता माझी प्रॉपर 10 घ्यायची. 9.5 + 1 10. आज घेतले ना? हां. आता शुगर बीट्स वगैरे कुठल्या लाईनला देणार आहे तुम्ही? खरंच लाईन आपण घेतली ना पट्टीने सोपं. होय. तुम्हाला किती वर्ष झाले तरी तुम्ही हे काम करताय टेलरिंगचं? 6-7 वर्ष झालेत का? होय. तरी दिवसात किती ब्लाऊज शिवता बरं? काय? 4-5 होतेत का? हां हां. डबल सेटरची मशीन आहे का तुमच्याकडं? हां डबल सेटर. होय. आणि इथं एक आतला आला, हात बाहेरचा आला आणि हा आतला शेप आला. दोन्ही शेप आले ना त्या पट्टीला? वर्क आता कसं करणार आहे? ऑलरेडी बाईला काटेत. इथं शुगर बीटची लाईन देणार. हां. इथं एक देणार. दोन प्लेन दिसतंय ना त्यात द्यायचं असं शुगर बीट्स. होय. इथं बुट्टी देणार आणि इथं खाली बीट्स बसून लटकन सोडणार. हां. बुट्टी कशाची देणार आहे? शिलाई वगैरे कशी आहे? शिलाई बघा आता आरी वर्कच्या ब्लाऊजला आपण केला तर वेगळी पडते. पण आता दुसऱ्यानी करून जर आणला किंवा आयता आला ना तर आपण 500 रुपये शिलाई घेतो आरी वर्कच्या ब्लाऊजला. होय. कारण सिंगल दाबावरती शिवावं लागतं आणि कसं असतं ते मणी वगैरे तुटले तर त्याच्यामुळे फिनिशिंग पण बिघडते आणि जोखीमदारी असते. म्हणजे 2 बाहीत रेडी. मेन म्हणजे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे आणि दंडघेरच्या आतमध्ये आपण वर्क करणार आहे ना? 17 आहे माझा. 17 ही टोटल. मग आपल्याला मध्यभाग घ्यायचा. 17चे निम्म अजून 16. 17 8.5 वर डॉट दिला मी. माझा दंडघेर आलाय 10. 5.5 माग पुढे मागं व्हायला ना. आता हे आखलं याच्या आतमध्ये वर्क करायचं ना? तारी वर्क आहे तर आपल्याला पुढचा गळा हा प्रिन्सेसच घ्यायचा आहे कारण पुढं पण आपल्याला वर्क करायचं आहे ना. 6.5 का? अहो किती थपा भाकरी चालल्यात का काय?
कंपल्सरी 3. 3. हां. तर हे डायरेक्ट कापडावरती झाकताय तुम्ही है ना. म्हणजे थोडक्यात गळ्यासाठी. जर तुम्हाला आरी वर्क करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कटिंग करून ठेवली तरी चालेल है ना. कटिंग नॉर्मल शेप नॉर्मल गोल गळा काढ. साईडला हे नाही करायचं का डबल छाप. नाही मग कारण आरी वर्कला फक्त जी ओपन दिसती बाजू त्यालाच आरी वर्क त्याला छाप नाही करायचं. पाठीमागं त्या साईडला नसतं जे पदराळी नसतं. हां एक साईडलाच असतं कारण एका साईडला खांद्यावर पदर असतो. बरोबर. आता लावून घ्यायचं व्यवस्थित ना. चला मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.